पिण्याच्या पाण्याचा माठ जर रात्री स्वच्छ घासून भरून ठेवला ना तर दिवसभर आपल्याला थंडगार असं पाणी प्यायला भेटत असतं. पण रात्री माठ घासायचं राहिला म्हणून आज सकाळी उठल्या उठल्या पहिलं तर ते काम करून घेतलं. नंतर मग पीठ मळून ठेवलं होतं चपाती करण्यासाठी. नॉनव्हेज खाणारे पाहुणे जर घरी आले ना तर स्वयंपाक काय करायचं हे जास्त आपल्याला टेन्शन नसतं. मात्र व्हेजिटेरियन लोक घरी आली की आपण खूप जास्त विचार करून करून शेवटी पनीरच बनवायला घेतो. काल मी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की माझा भाऊ आला होता, तर माझा भाऊ नॉनव्हेज खात नाही म्हणून त्याच्यासाठी पनीरची भाजी बनवायला घेतली होती. मिस्टरांनी पनीर घेऊन आलेले, सोबतच शाही पनीर मसाला पण आणला होता, तर तो दुधामध्ये मिक्स करून घेतला. रेसिपी मसाल्याच्या पॅकेटवरती सांगितलेली असती. सुरुवातीला टोमॅटोची प्युरी करून घेतली होती. आता मसाल्यावरती सांगितलं नव्हतं की भाजलेल्या टोमॅटोची प्युरी करायची की कच्च्या टोमॅटोची प्युरी करायची, तर मी कच्च्याच टोमॅटोची प्युरी करून घेतली. म्हणलं सुरुवातीला ती भाजून घेऊ, नंतर मग मसाला भाजू. त्या अगोदर कढई तापायला ठेवली. कढईमध्ये तेल टाकून छान असं पनीर फ्राय करून घेत होते मिस्टर. इथं नॉनस्टिकच्या कढईमध्ये किंवा लोखंडाच्या कढईमध्ये जर पनीर फ्राय केलं ना तर अजिबात चिटकत नाही खाली, आणि जर ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये जर फ्राय केलं ना तर ते असं चिटकत असतं. एका साईडला मस्त असं मी चहा ठेवला होता आणि इकडं मिस्टरांचं पनीर फ्राय करायचं चालू होतं. तर पनीर फ्राय करून झालं की मग ते एका भांड्यामध्ये पाण्यामध्ये काढून घेणार होते, तर तेच फ्राय करून घेतलं. नंतर मग थोडंसं कोमट पाणी होतं तर त्यामध्ये काढून घेतलं, जेणेकरून असं हे होत नाही, म्हणजे कडक येत नाही, पनीर एकदम सॉफ्ट राहतं, छान होतं म्हणून. नाहीतर रबरासारखं होतं. फ्राय करून घेतलं आणि साईडला ठेवलं की कढई तापायला ठेवली होती, तर त्यात पनीर फ्राय करून घेतलं आणि राहिलेल्या तेलामध्ये थोडंसं अजून तेल घालून त्यामध्ये कच्च्या टोमॅटोची प्युरी होती तर ती छान अशी भाजून घेतली. आता पनीर मसाल्याचा जो पॅकेट होता त्याच्यावरती असं हळद मीठ तिखट घालायचं असं काय सांगितलं नव्हतं. मी आलं लसूण पेस्ट पण करून घेतलेली, पण त्याचा काहीच उपयोग नाही झाला. सुरुवातीला टोमॅटो भाजून घेतलं आणि मिस्टरांना मी म्हणलं होतं की टोमॅटो भाजून घेतलं की त्यामध्ये तो शाही पनीर मसाला जो आहे दुधामध्ये मिक्स केलेला तो घाला, तर ते म्हणले मी माझ्या पद्धतीने करतो. त्यांनी आधी मग पनीरचे जे पीस होते तर ते घातले आणि वरून मसाला घातला आणि थोडंसं पाणी घालून ॲडजस्ट करून घेतली कन्सिस्टन्सी. नंतर छान असं शिजवून घेतलं होतं झाकून. खूप मस्त आणि टेस्टी भाजी झाली होती, खूप टेस्टी लागत होती. मस्त अशी चपात्या बनवायला घेतल्या मी, आणि चपात्यांना ह्यावेळेस गहू खूप छान लागला आहे. डीमार्टमधून जो गहू आणल्याने गेल्या महिन्यात खूप मस्त चपात्या होत्या, आणि इथल्या दुकानातून जो पहिला गहू आणलेला त्याची चपात्या खूप तुटायच्या. आता इथून पुढं म्हणलं की डीमार्टमधूनच गहू आणायचा. खूप छान होतात चपात्या, त्याच्या एकदम सॉफ्ट होतात. तर चपाती वगैरे मी बनवून घेतल्या इथं सगळ्या, आणि खूप छान होत होत्या, खूप छान फुगतात पण चपात्या. आणि मग नंतर पापड पण थोडेसे तळले होते. तर मस्त असं जेवण केलं. पनीरची भाजी, चपाती आणि भात पण केला होता थोडासा, आणि पापड वगैरे मस्त जेवण केलं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब